मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर आता भाजपचे एक नेते जरांगेंना लक्ष्य करताना पाहायला मिळतात। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी देखील जरांगे आणि श्याम मानव हे फडणवीसांवर भुंकण्यासाठी विरोधकांनी ठेवलेले कुत्रे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर यापुढे फडणवीसांवर बोलला तर जरांगेंची जीभ जागेवर ठेवायची की नाही हे बघून घेऊ, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला। फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही। फेक नॅरेटिव्ह करणारच, त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे, खोटं बोलणारच। आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही, त्याने तो कुत्रे सोडले अंगावर, कुत्रे सोडले अंगावर। एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट बोल, एक मनोज जरांगे सारखा सोडला, माहिती आहे ना मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको। राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवळली, मग ती जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू। मनोज जरांगे पाटलांनी जसं फडणवीस साहेबांना जाब विचारला, तसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, तसं कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही, कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही, कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही। साधं एवढा प्रश्न तरी विचारा, तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे? मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये, कारण का तू तुतारीचाच माणूस आहे, जगाला कळलेला आहे। आता रात्री तुतारी वाजवायची आणि सकाळी उठून भाजपवर टीका करायची, हा आता तमाशा जास्त महाराष्ट्रात चालणार नाही। माझ्या मावळच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर माझा मावळा म्हणून मी मनोज जरांगे यांना देखील सांगतो, आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची दिशाभूल करत असेल तर मराठा समाज तुमची मालकी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे।